ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 4. परीक्षित राजाचे सृष्टीविषयक प्रश्न व शुकदेवांची कथेला सुरुवात. मागच्या अध्यायात ऐकल्याप्रमाणे शौनकादी ऋषी सूत मुनींना परीक्षित राजा आणि शुकदेव मुनींमध्ये पुढे काय संवाद झाला हे सांगण्याची विनंती करतात. त्यावर सूत मुनी शौनकादी ऋषींना म्हणतात, परिणाम बोलण्याचा श्री शुकदेवाचा, निश्चय घडे भगवत तत्वात राहण्याचा, परीक्षित जो पुत्र उत्तरेचा, वचन ऐकून बुद्धी भगवंती समर्पित करी. राजमहाल पत्नी बांधव पुत्र, पशुधन निष्कंटक राज्य व शरीर, याच्या सवयीने ममता जी झाली होती दृढतर, क्षणार्धात तिचा त्याग केला. परीक्षिताच्या मृत्यूची वेळ जेव्हा आली, तेव्हा धर्म अर्थ काम कर्मे सोडली. श्री शुकदेवांना त्यांनी प्रश्ने विचारली, जी आपण मला विचारित आहात. परीक्षितात्मानुभवाने भगवंतात लीन, श्रीकृष्ण महिमा जाणण्या केले जे प्रश्न, ते प्रश्न सांगतो तुम्हास परीक्षिताने विचारलेले. परीक्षिताने श्री शुकदेवास विचारले, हे भगवत स्वरूप महामुनी, आपण परमपवित्र सर्वज्ञ ज्ञानी, सत्य व योग्य भगवंताची कथा सांगुनी माझे अज्ञान पटल नष्ट केले. मनात आहेत काही सृष्टीविषयक प्रश्न, करावे आपण त्याचे निरसन. ज्ञानाचे द्यावे मज वरदान, प्रश्न विचारतो आता. ब्रह्मदेवा सारख्यांनाही आकळेना, सृष्टीची कैसी करावी रचना. कैसे स्वमायेने उद्युक्त करती सृष्टी सृजना. भगवंत विश्वाचे संरक्षण व संहार करतात, स्वतःच खेळणी बनून त्याच्याशी खेळतात. कोण कोण त्या शक्तीचा यासाठी आश्रय घेतात. भगवंत ते ब्रह्मांड कैसे बनवतात, पुन्हा कैसे मिटवतात. भगवान श्रीहरीच्या लीला अचिंत्य अद्भुत, विद्वानांनाही हे समजणे अवघड. भगवंत अनेक कर्मे करती, यास्तव प्रकृतीचे विभिन्न गुण धारण करती. एकदाच सर्व गुण पुरुष रूपाने घेती, की धारण करती अनेक अवतारांनी क्रमशः. ब्रह्मतत्व आणि वेद या दोन्हीचेही मर्म आपणास ज्ञात. जिज्ञासा करावी माझी शांत समाधानाने. सूत म्हणाले शौनकादी ऋषींना, परीक्षिताची प्रार्थना ऐकून शुकदेव करीती श्रीकृष्णाचे स्मरण. प्रारंभ करीती प्रवचन ऐकवण्या परीक्षितास. परीक्षित राजाच्या सृष्टीविषयक वैज्ञानिक जिज्ञासेपोटी निर्माण झालेल्या प्रश्नास उत्तर देण्याची भूमिका निर्माण व्हावी म्हणून आत्मज्ञानी शुकमुनींनी प्राथमिक तयारी करताना सर्वप्रथम भगवंतास नमन केले. नंतर भगवंतांनी प्रसन्न व्हावे म्हणून त्यांची प्रार्थना केली. या वैज्ञानिक प्रश्नाचा शोध बाह्य जगातील पदार्थ वस्तूच्या विश्लेषणात मिळत नसून तो अंतःकरणाला प्रकाशमान करणाऱ्या भगवंताच्या कृपेमुळे, अनुग्रहामुळेच मिळू शकतो, अशी दृढ श्रद्धा श्री शुकदेवांपाशी होती. म्हणूनच श्री शुकदेव महाराज भगवंतांना नमन करत म्हणतात. श्री शुक उवाच, नमः परस्मै पुरुषाय भूयसे, सदुद्भवस्थान निरोध लीलया, गृहीत शक्ति तृतयाय देहिना, मंतर्भवायानुपलक्ष्य वर्त्मनि. संसाराची उत्पत्ती स्थिती लय होण्या, रज सत्व तम हे गुण स्वीकारण्या, भगवंत ब्रह्मा विष्णू शंकर रूपे धारण करण्या सिद्ध होती अनुक्रमे. हे भगवंत प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी रूपाने विराजमान आहेत. त्यांना जाणण्याचा मार्ग व स्वरूप नाही कळत बुद्धीला. ऐसे भक्तवत्सल भगवंत, भक्तिहीनांना ते अज्ञात. ज्यांचे ऐश्वर्य अनंत, त्यांना वारंवार नमस्कार माझा. जरी ऐश्वर्य असले अमाप, तरी स्वधाम त्यांचे ब्रह्मस्वरूप. विहार करती तेथेच भगवंत, त्यांना वारंवार नमस्कार माझा. ज्यांच्या कीर्तन स्मरण दर्शनाने, वंदन श्रवण पूजनाने,
जीवाची पापे जाती जळून निश्चयाने, त्या भगवंतास नमस्कार माझा. हृदयातील सर्व लोकांची आसक्ती काढून, परिश्रमाविना ब्रह्मपद घेती प्राप्त करून, विवेकी पुरुष ज्यांच्या चरणकमली शरण, त्या भगवंतास नमस्कार माझा. जोपर्यंत स्वतःसह मोक्षप्राप्तीच्या साधनाची, भगवत चरणी समर्पित करण्याची इच्छा न होई साधकाची, कल्याण त्याचे न होई तोपर्यंत. जरी ते असती मोठे तपस्वी दानशूर, सदाचारी मंत्रवेत्ते थोर, कल्याण नाही त्यांना साधणार समर्पण भावनेशिवाय. हरि ओम तत्सत.